त्यामुळे आता भाजपची यांना समजवण्यासाठी चांगलीच दमछाक होणार असल्याचं निश्चित आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। अंधेरी पूर्व विधानसभेवरून माहितीमध्ये आता रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। इथल्या भाजपचे इच्छुक मुरजी पटेल यांनी मंगळवारी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आहे। शिवाय काँग्रेसचे दिवंगत आमदार रमेश लटकेंच्या पत्नी याच ठिकाणी पोटनिवडणुकीतून आमदार आहेत। पोटनिवडणुकीवेळी मुरली पटेलांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती। हा मतदारसंघ शिंदे सेनेला सुटण्याचं निश्चितही मानलं जात आहे। त्यामुळे नुकसान शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या स्वीकृती शर्मा तर या जागेसाठी इच्छुक आहेत। अशातच मुरली पटेलांनी शिंदेंची भेट घेतल्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या। अजित पवारांमुळे भाजपची 20 जागांवर अडचण होणार असल्याची दाट शक्यता आहे। अजित पवारांना या 20 जागा सुटणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र इच्छुक शिलेदारांना समजवण्यासाठी भाजपला मोठी सर्कस करावी लागणार असल्याची सुद्धा शक्यता आहे। तर 2019च्या परिस्थितीनुसार तब्बल 20 जागांवर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत आहे। याच विरोधकांमध्ये मतदारसंघात देखील फारसं काही सख्य नाहीये। त्यामुळे यंदा मतदारसंघामध्ये बंड किंवा नाराजी उद्भवणार हे जवळपास निश्चितच आहे। यामध्ये कोण कोण इच्छुक आहेत आणि कोण विद्यमान आहेत आपण पाहूयात। इंदापूरमध्ये विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत। तिथून भाजपचे हर्षवर्धन पाटील इच्छुक आहेत। विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे सध्या वडगाव शेरीमधून आहेत। तर त्या ठिकाणी जगदीश मुळीक हे भाजपकडून इच्छुक आहेत। तर मोर्शी वरुडमध्ये अनिल बोंडे हे भाजपकडून इच्छुक आहेत। तर राष्ट्रवादीचे देवेंद्र भुयार हे सध्या आमदार आहेत। बडनेरामधून रवी राणा हे विद्यमान आमदार आहेत। तर भाजपकडून शिवराय कुलकर्णी तिथून इच्छुक आहेत। तर कोपरगावमधून आशुतोष काळे हे राष्ट्रवादीचे आमदार सध्या आहेत। तर तिथून विवेक कोल्हे हे भाजपकडून इच्छुक आहेत।